कसलं छान वातावरण झालंय. इकडच्या बाजूला तू झूम केलंय का ऐश्वर? काय झालं सांग का, ते आभाळ सकाळपासून असं लाईन शिरायला ते सूर्यदेवता वर यायला लागले तर ते आभाळ होतं. आता वर बरोबर कॉर्नरवर आलतं म्हणून असं आभाळाची शॅडो होती. त्यातनं सूर्याचं प्रकाश डायरेक्ट डोंगरावर पडला. बघ की इथं आपल्या इथं का नाही असं शॅडो आहे आभाळाची आणि डोंगरावर ऊन आहे. छान वाटते ना. त्या पण डोंगरावर जेवढे टॉप आहेत ना, टॉप एजवर हां वर उंच त्यांना पहिलं ऊन भेटणार. ऊन पडायला लागले आता. पण मग आपल्याला आला आता आपल्याला जाऊया की थांब. छान वाटतंय ना वातावरण. चला पटपट यायचंय जाऊन, आज वेळ झाला आपल्याला. वर जायचं. कशाचा आवाज यायला लागला? काय तर आला असेल. हो विकायला ना. ओके डॉग बघ बघतोय कसं ना. छान दिसते. थोड्या वेळ वॉकिंग करून आता आम्ही निघालोय माघारी. पाठीमागा ऐश्वर एक काठी लागल बाळा. छान झालंय वातावरण. डोंगरापर्यंत जाऊया म्हणत होता पण आज वेळ झालाय त्यामुळं मग जेवण आलतं ना. मग असे जेवण आलतं ना. थांबदम लागला तुझा. हा खाली एक आभाळ होतं, वरती आभाळ होतं ना. खालचं गेलं म्हणून ती सूर्य तिथल्या गॅपमधनं ऊन आलं. पण आता वर चालू म्हणून आजी बाई आता बोलाय थांबते. थांब म्हणायला लागलेत. आजी बघा एवढं वय झालंय तरी पण रोज वॉकिंग करते. भाजीपाला लई खायचा पाहिजे. मी वय हा बर बर. आणि रक्त जर आपलं कमी झालं का नाही, भाजीनं वाढत. तुमचं शूटिंग घ्यायला लागले आजी. घे गे बाय. अगं उपवासाच्या दवाखान्यापाशी बिचारी राहिल्या. काल म्हणली या तिच्या नवऱ्याचा हात मोडला म्हणून अंडी नेली. मला म्हणते बिना जेवता आजी माझ्या घरी या. तुम्हाला 5 वाजता तुमच्या घरी माझ्या पोराला सोडायला. तिची माझी ओळख नाही. तुम्ही लई गोड बोलताय म्हणली. आणि अशीच रस्त्याने बोललेली. बरी आहे का तब्येत? तब्येत बरी आहे का? होय हाय बाय तुमच्या आशीर्वादात. काय त्यासनी दिलंय मी. होय की बोलणंच की. तर आजी माझे तुम्ही लई गोड बोलताय. माझ्या पोराला सोडायला लावते माझ्या घरी जेवा या. तुमचं शूटिंग घेतलंय मी. बरं झालं की चिमणे की. आणि तू भाजीपाला शेवग्याची भाजी खात असते. पात्राची हो खात असते. पात्राची बी खायची. हो म्हटलं कुठे गेलता वाना तर मुलीकडे गेलतो. म्हटलं हे सून चांगलं असते. होय चांगलं आहे माझ्या पोटाला. आणि हे बघ बाई तुला मी खरं सांगते माझं लेका, जेवढं त्याची सेवा करतील तेवढा तुला परमेश्वर साथ देईल आणि तुझं एका लेखा चांगलं. होय की बघ म्हणते करत असते. हा सासरा दैवाच्याला सासून सासरा असते. हा मग अण्णा म्हटलं की होय जपते पोट म्हणले ना. हेच सांगितलं की. हा हा म्हटलं बाय जपत असते. आता मला बरं नाही तरी काळजी घेते त्यांची. हा असू दे. गाडी आली इकडे या. ते बघ का म्हटला मी म्हटलं सून चांगली आहे का. होय माझ्या पोटाला. होय झाले हा म्हटलं बाय सांग सारा मी गावातलीच आहे की. मला माहित नाही वे. घेत असते काळजी मी. मला बरं नाही तरी जपते त्यांना. असू दे. आणि तुझा बी जेवायचं घे. होय की भाजीपाला खात झालंय चांगलं बाई. आई एका लेकाला नवऱ्याला कोण आहे. होय की हा कोण नसतंय कोणात. आबरी तर 2 वर माझ्या लेकी बने. आणि त्याला जपतील तुला साथ द्यावं देणार. लेकाचं बी चांगलं होणार आणि होय तुझं शरीर बी चांगलं बघ. मग जपते मी. बाकी कोणी जपू नाही जपू मी घेते काळजी. घ्यायचं आपल्या होईल तर तू का करायचं आहे. होय की येऊ का. होय हा गाड्या बघून जावा. चला ऐश्वर. आजींना लय बोलायला लागतं. आजींना लय बोलायला लागतं. तर बघा म्हाताऱ्या माणसाचे विचार किती चांगले असतात जुन्या लोकांचे. ते सांभाळू अगर नाही सांभाळू पण मला कसं आईवडिलांची चांगली शिकवण आहे.
तुझं तू सांभाळ, बाकी कोणाचा इसाळ करत बसायचा नाही. अलीकडे असो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे, एक तर ओपन हार्ट सर्जरी झाली. मला होईल तसं करते मी, पण माझ्यापेक्षा जास्ती म्हणलं तर त्यांची काळजी घेत असते. तर चला वॉकिंग करून आता घरी गेल्यानंतर घरातली कामं. मला तर एक्सरसाइज अजून काल लय कंटाळा आला होता. रात्री झोपायला 11 वाजले. भाज्या निवडत बसले होते. बाजार त्यामुळे वेळ झाला. लवकर तरी तुला 10 वाजले की स्वयंपाकालाच वेळ झाला होता काल मला. नाही पण मी 10ला तर झोपलो, तुम्ही मला 11 11:30 तरी. तो आता डबल तसं यायला लागलं कारण लय छान वातावरण झालं. डबल हां मस्त झालं एकदम. डबल पाठीमागच्या बाजूला चला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. ऐश्वर्याची पण शाळेची गडबड असते त्यामुळं जास्त शूट करायला वेळच भेटत नाही. असं होईल तसं तुमच्याबरोबर शेअर करत असते ब्लॉग. ऐश्वर घोड्याचं पिल्लू बघ किती छान आहे. लात मारत असते. कुत्रे असले तर येतील पळत. शिंगरू नाही सापडणार तुला. लात मारत. चला रामकृष्ण हरी. काल मला म्हणले पुण्यात चालला कुठं जा. रामकृष्ण हरी. तास तास फोडून जाऊ नका. त्याला काय म्हणते हळूहळू ऐश्वर. डोक्यात जर पडली काठी तर कुत्रे पुढे बघ. काठी आणतोय त्यामुळे बरं आहे. अशी कुत्री पुढं कुत्रे आहेत बघ ऐश्वर. काठी असू दे हातात. 4-5 कुत्रे आहेत बघ. तेवढ्यासाठी तर काठी घेऊन यावी लागते. इकडून एक कुत्रा आलं तोपर्यंत. हे हळूहळू येते बघ का गुपचूप ऐश्वर पाठीमागनं. पुढे काय सेम सेम माहिती बरं का जुळे असल्यासारखं. सेम बट डिफरंट आहे. तरी पण मोबाईल बंद करते. आलं पडत. काठी असू दे हातात. आपण थांबायला पाहिलं बरं का अजून. बघ काठी आता हातात मागं बघ असू की दे. सूर्य. काठी हातात असू दे. ती नाही येत. तीच येत ती बघ. सूर्य बघ की, आपण थांबायला पाहिजे. होय अरे. सगळं असं यायला लागलं. छान आहे ना. चावल बघ. त्यांचं आहे वाटतं. हे माझ्याकडे आलं बघ. ए तुमचं आहे का. होय का. हा पलीकडच्या बाजूने आलेलं दिसते. चला चला ऐश्वर. हे चल गोमाताचं दर्शन घ्या. रोज होता हो ना. ऐश्वर वेळ होतो अरे. शूटिंग घेत बसलं की. स्टोरेज आहे की तरी आहे पण नको. चल बस. चल आज लय ऊन पडले. 30 किलोमीटरच्या स्पीड. तर हे बघा आलेलं आहे आमचं घर. तर आलोय आम्ही आता घरी. माझ्याजवळ आहे. अण्णा अजून झोपले होते त्यामुळं आज उठले नाहीत लवकर. कुलूप लावून गेलो. चला उठले असतील आज आता. होय. हरी बोल. उठलेत का नाही अजून. आज उठले ती का बघूर. व्यायाम करताय काय. हो का नाही नाही झाडायचं आहे. नाही असू द्या. चला अण्णा उठून त्यांचा व्यायाम चाललाय.
चहा करते की हा. इकडं ना त्यांना बाहेर सोडून गेलो होतो आपण उघड बघा कुठं आहेत नाही मनी अरे पाठीमागं आहे ती मनी हा लाईट लावायची बघा अण्णांचा व्यायाम चाललाय आणि आता चहा बनवते अण्णांसाठी आज उशिरा उठलेत नाहीतर उठतेत अण्णा लवकर बरोबर पहाटे 5 वाजता अण्णांना चहा लागतो तर आता सकाळचे जवळपास 7 वाजता तरी ऊन पडलंय. सकाळी उठल्यावर म्हणलं की आज म्हणलं मला काय वाटलं तुम्ही उठून झोपलाय का काय कुंडी आहे त्यानं झाड लावायला घेतलेली कशात हां असं नवीन झाड लावलं तुळस लावली त्यानं काय दुखतंय काय बरं नाही काय नाही अगं आज झोपलोच काय लघवीला तेवढे एक वेळ उठलो होतो 2-2:30च्या दरम्यान आणि पुन्हा झोपलो चांगलं झोपलो नाही मी म्हणलं रोज उठते ती पहाटचं नाही, आज रोज उठतो मी वाटते होतं एखाद दिवशी तसं उठतोच मी तेच आज काय झोपच लागली नाही. नाही मला वाटलं काय बरं नाही काय नाही काय दुखत काय नाही. चला तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच असेच नवीन नवीन छान छान ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये